उद्या शरद पवार उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मवियाची बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मंचितला बैठकीचं निमंत्रण, मवियाचा जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। कोल्हापूरची जागा ही ठाकरे गटाची, राऊतांचा कोल्हापूर जागेवर दावा। शाहू महाराज यांच्यासोबत चर्चा करणार, शाहू महाराजांनी मशाल चिन्हाखाली लढावं अशी विनंती करणार, राऊतांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर, रात्री मुंबईमध्ये महायुतीच्या जागा वाटपाबाबत बैठक घेणार। लोकसभा जागा वाटपावर आज निर्णय होण्याची शक्यता। भाजप खासदार असलेल्या 23 जागांवर उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। शिवसेनेची 22 जागा लढण्याची भूमिका, तर राष्ट्रवादीचा 16 जागांसाठी आग्रह। जेएनयूमध्ये छत्रपतींच्या नावे होणार अध्यासन केंद्र सुरू, अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारकडून 10 कोटी रुपये निधी मंजूर, तर विद्यापीठानं दिली अध्यासन स्थापनेस संमती। पंतप्रधान मोदी तेलंगणा आणि ओडिशा दौऱ्यादरम्यान 26,400 कोटींपेक्षा जास्तच्या विकास कामांचं उद्घाटन। मुंबई रेसकोर्सचा होणार कायापालट, रेसकोर्सच्या जागेवर 320 एकरचा मुंबई सेंट्रल पार्क, महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या घोषणेची शक्यता। हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजपकडून दावा, भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा दावा। शिवसेनेनंतर आता भाजप हिंगोलीच्या जागेसाठी आग्रही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची मुंबईत बैठक, आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मवियाच्या युथ आघाडीकडून ठिकठिकाणी सभा। निवासी डॉक्टरांच्या लढ्याला यश, सरकारकडून वेतनवाढी संदर्भातला GR अखेर जारी, वेतनात वाढ होण्यासाठी डॉक्टर होते संपावर। नितेश राणेंनी सहभाग घेतलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा विरोधात गुन्हा दाखल, सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक भगवान ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। राजन साळवींना पुन्हा एसीबीची नोटीस, राजन साळवी यांची आज पुन्हा होणार चौकशी, दुपारी 1 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश। कर्ज हमीच्या प्रस्तावात पंकजा मुंडेंच्या कारखान्याला स्थान नाही, बैद्यनाथ साखर कारखान्याला मदतीतून डावललं, इतर 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज मंजूर। ठाण्यातील मॉडेल मिल कंपाऊंडमध्ये 6-7 मार्चला नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन, मेळाव्यातून मुख्यमंत्री करणार देशातील पहिल्या स्किल युनिव्हर्सिटीचं उद्घाटन। माहिती अधिकाऱ्यांना 2.5 कोटींचा दंड, कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी माहिती अधिकाऱ्यांना 2,50,70,000 रुपयांचा दंड, तर 1,90,000 रुपयांची नुकसान भरपाई। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगावमध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, ठिकठिकाणी अमित शहांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। विद्यार्थ्यांची प्रगती ठरवण्याचे स्वरूप बदलणार, प्रगती पुस्तकामध्ये होणार विद्यार्थ्यांचा स्वयंमूल्यमापन, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं मांडली संकल्पना। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे ऍक्टिव्ह मोडमध्ये, मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक विभागानुसार मनसेच्या बैठका, राज ठाकरे साधणार पदाधिकाऱ्यांसोबत संवाद। फेमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून निरंजन हिरानंदानी यांची 10 तास चौकशी, प्रकरण 15 वर्ष जुनं, आम्ही यंत्रणेला सहकार्य करतोय, यापुढेही करू, हिरानंदानी यांची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये दुकानांवर इंग्रजी फलक लावल्यामुळे 5 दुकानदारांना दंड, मराठी फलक न लावल्यानं प्रशासनानं उगारला कारवाईचा बडगा। पक्षानं आदेश दिला तरच लोकसभा निवडणूक लढवेन, सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका, राज्याला आणि जिल्ह्याला न्याय देण्याची संधी, त्यामुळे लोकसभेत जाण्याची इच्छा नाही, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 2011 मध्ये नोंदवला होता गुन्हा। लसणाची आवक वाढल्यानं घाऊक बाजारामध्ये लसणाला कमी दर, बाजार समितीमध्ये 300 ते 350 रुपये, तर घाऊक बाजारामध्ये दर 50 ते 110 रुपयांवर। जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या भावात 1,000 रुपयांची वाढ, सोन्याचे भाव 63,500 रुपये, तर चांदीचे भाव 72,000 रुपयांवर।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।